अखेर शेतकऱ्यांच्या अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी सन्मान निधी हप्त्याचा शासन निर्णय आलेला आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना हा हप्ता भेटणार आहे, पात्र कोण असणार आहे, किती रुपयाची तरतूद करण्यात आली आहे, त्याचबरोबर जसा पीएम किसानचा 21वा आणि 22वा हप्ता वितरित झाला त्या पद्धतीने नमोचा 8वा आणि 9वा हप्ता वितरित होणे बाकी आहे. तर या शासन निर्णयामध्ये 9व्या हप्त्याची उल्लेख आहे का? फक्त 8व्या हप्त्याचाच उल्लेख आहे. जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि शासन निर्णय आपण साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग, कृषी, पशुवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग शासन निर्णय आहे की पीएमच्या आधारित नमोचा केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकरी ₹6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी ₹6,000 निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात शासन निर्णयाचे मान्यता देण्यात आली होती. पीएम चा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि त्याच अनुषंगाने नमो महासन्मान निधी 8व्या हप्त्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाला होता. तो प्रस्ताव माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत प्राप्त झाला होता आणि त्याचवर शासन आता मार्चमध्ये अंमलबजावणी करत आहे. नमो शेतकरी योजनेचे ही कायम समजतात. शासन निर्णयामध्ये 1774 कोटी निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे आणि लवकरच शासन निर्णय नंतर येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैशाचे वितरण होणार आहे. पण यामध्ये आता फक्त 8वाच हप्ता प्राप्त होणार आहे. 9व्या हप्त्याचा काहीही त्यामध्ये उल्लेख केलेला नाही की नमोचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे. यामध्ये फक्त 8व्या हप्त्याचा उल्लेख केलेला आहे. तर कोण यासाठी पात्र असणार आहे? तर प्रामुख्याने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे ते सर्व शेतकरी पात्र असणार आहे. पण यामध्ये आता सरकारने वेगवेगळे नियम लावलेले आहे. आता यामध्ये तुम्ही पात्र जर असाल तर तुम्हाला नमोचा हप्ता हा नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी आता सरकारने काही ठिकाणी लाडक्या बहिणींचे जर लेडीजच्या नावावर जमीन असेल व ती लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असेल तर अशा महिलांना यामधून काही प्रमाणात पैसे कमी करून वाटप करण्यात येणार आहे. अशी सुद्धा तरतूद यामध्ये सरकारने केलेली आहे. त्यामध्ये जे महिलांच्या नावावरती जमीन आहे ते महिला जर अगोदर कोणत्या गव्हर्नमेंटचे स्कीम घेत असेल त्यामध्ये पैसे वजा करून त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. असा सुद्धा नियम यामध्ये करण्यात आलेला आहे. तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नमोचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. तर मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांसाठी जे काही नवीन अपडेट येत असते ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.